माझं लाईफ 360 डिग्री बदललं ते म्हणजे लग्नानंतर. कारण मी ज्या पद्धतीने मुलगी म्हणून वावरत होते ना, ते ते बदललं मी अशासाठी म्हणेन, की आता आपल्यावर जबाबदारी येणार आहे याची जाणीव एका रात्रीत होते गं. आणि मी तुला सांगते तो 98 सालचा काळ. आता ती नाही, आता राहिलं नाहीये तसं. आता सगळ्याच मुली किंवा सगळेच मुलाच्या घरचे इतके मिळून मिसळून असतात की कम्युनिकेशन असतं, बॉन्डिंग असतं, आधी फिरतात किंवा एकमेकांशी. पण त्या काळी ना ते आता आपण सून होणार आहोत याचं गांभीर्य कळेपर्यंत पुढची 2-4 वर्ष निघून जातात आपली ना. सो ते सगळं जे, आणि माझं लग्नही लवकर झालं होतं त्यामुळे. हो, ते मला सांगायचंय, कारण ती यंग सासू आहे, कारण तिचं लग्नच 19व्या वर्षी झाले. म्हणजे आता मी इथे बोलू की नको, कारण तुझ्यात आणि माझ्यात, मला नंतर म्हणलं हिच्यात माझ्यात फार वयाचं अंतर नाहीये. म्हणजे हिचं लग्न खूप लवकर झालंय. हो, लग्न लवकर झालंय आमचं, आणि अर्थात पुढचे कार्यक्रमही त्यामुळे लवकर झाले. पण अनुभव माझा मुलगी म्हणूनही अत्यंत ग्रेट होता. आई म्हणून तर अर्थात या नात्याला जगात पर्याय नाही, कितीही कुठलीही नाती आली तरी. त्यामुळे दोन्ही मुलांची आई म्हणून प्रवास उत्तम होता. बायको म्हणून कठीण होता, कारण प्रसाद ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात त्याला काहीच ह्याची माहिती नसताना तोच इतका चाचपडत होता, आणि त्याच्याबरोबर मी येऊन आम्ही संसारही चाचपडत होतो. असं ते दोन्ही एकत्र सुरू झालं होतं, त्याचं करिअर आणि माझा मुंबईतला संसार. त्यामुळे ते दोन्ही, त्याचं बस्तान बसायला वेळ लागला, म्हणून त्या अर्थाने तो कठीण होता.